आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये। कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण। नीट, IIT, JEE, मेन्स आणि ॲडव्हान्स MST, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 86 69 60 07 00। वाद्यांच्या ताफ्याने सजलेला रंगमंच, सोबतीला महाराष्ट्राचा महाआवाज, गायक संगीतकार आदर्श शिंदे, हजारो रसिकांनी भरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एकामागोमाग एक भीमगीतांची पेशकश व त्या गाण्यांना मिळणारा टाळ्यांचा कडकडाट, अशा बेधुंद वातावरणात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून रविवार दिनांक 21 रोजीची संगीतमय संध्याकाळ भीम अनुयायांसाठी व रसिकांसाठी मेजवानी ठरली। यावेळी आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी चैताली काळे यांच्यासह उपस्थित हजारो भीमसैनिकांनी आदर्श शिंदे यांच्या गाण्यावर ठेका धरला होता। निमित्त होते आदर्श शिंदे नाईट कार्यक्रमाचे। या कार्यक्रमासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली। यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेताच डोळ्यासमोर एक उच्च शिक्षित, कणखर, जिद्दी व्यक्तिमत्व उभे राहते। बाबासाहेबांची शिक्षणावर नितांत श्रद्धा होती। बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत विदेशात जाऊन शिक्षण घेत अनेक पदव्या मिळवल्या। तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनुकूल परिस्थितीचा लाभ घेऊन मुलगा असो वा मुलगी प्रत्येकाने कमीत कमी एक तरी पदवी घेतली तरच आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी होऊ शकतो। त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा शिकलेला माणूस त्या काळात देशामध्ये नव्हता आणि त्यांची शिक्षणावर फार मोठी श्रद्धा होती। देशात नाही तर परदेशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं होतं, काही डिग्र्या त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या काळाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतल्या होत्या। आणि आज तर काय तशी परिस्थिती कठीणाची नाहीये आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती, आपल्या घरातील मुलं असतील, मुली असतील, आपण शिक्षण घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी किंवा त्यांच्या विचारांवर चालणारे जे पायी त्या ठिकाणी म्हणू शकतो। आपण सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे। त्यांनी आपल्याला एक संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। एक शिक्षित माणूस खऱ्या अर्थाने त्यांच्या सर्व अधिकारांची जाणीव त्या ठिकाणी ठेवतो। एक शिक्षित माणूस जर कुठे अन्याय झाला त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो आणि म्हणून शिक्षणाला फार मोठं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं। ते म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्यांनी ते प्राशन केले ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील का आपण सर्वांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्याने त्या ठिकाणी घ्यावं, लक्ष घालावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं असा जर प्रश्न विचारला तर सर्वजण एका वाक्यात म्हणाल संविधान। बरोबर आहे का? संविधानामुळे आपल्याला नुसते आपले अधिकार नाही मिळाले, परंतु बाबासाहेबांनी त्याच्याबरोबर आपल्याला काही मूल्य दिले, ज्याचं पालन आपण त्या ठिकाणी, ज्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे। ते म्हणजे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य। बाबासाहेब म्हणायचे मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि शेवटही भारतीयच आहे। मी कुठल्याही धर्माचा असू, मी कुठल्याही जातीचा असू, पुरुष असू, स्त्री असू, कुठली भाषा बोलत असू, माझी आर्थिक परिस्थिती कुठल्याही प्रकारची असू, परंतु आपण सर्व समान आहे। आपण जी भावना सर्व भारतीयांमध्ये जर ही झाली तर खऱ्या अर्थाने आपण
एक समानतेची भावना आपल्यामध्ये येऊ शकेल असं मी मानतो. आपण सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाने वागलो तर आपल्या मातीमध्ये एवढी ताकद आहे का जगामध्ये आपला देश एक नंबर होऊ शकतो.